आज आपण एकदम सोपी हळद मिठातील गवारीची भाजी बनवणार आहे। ही भाजी जे लोक तिखट खात नाहीत किंवा मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे। ह्यामध्ये आपण दुसरे कोणतेच मसाले किंवा तिखट वापरणार नाही। एकदम सोपे आहे बनवायला आणि खायला सुद्धा एकदम चवदार लागते। तर लगेच आपण रेसिपी बघूया। गवारीची भाजी बनवण्यासाठी शेंगा आपल्याला एकदम अशा कवळ्या घ्यायच्या आहेत। खूप जाड शेंगा घ्यायच्या नाहीयेत आणि त्यांना लहान लहान तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे। आता आपण भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाले की त्यामध्ये अंदाजानुसार ठेचलेला लसूण घालूया। त्याचबरोबर 3-4 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालूया। कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो ह्याच्यामध्ये, त्यामुळे थोडेसे कढीपत्ता नक्की घाला। कढीपत्ता आणि लसूण 1-2 मिनिटं छान असं भाजून घेऊया। छान असं परतून झालं आहे। आता आपण इथे पाव चमचा एवढी हळद घालूया। हळद घातल्यामुळे आपल्या गवारीला खूप छान असा रंग येईल आणि चव सुद्धा वाढेल। हळद तेलामध्ये जास्त वेळ परतली तर करपू शकते, म्हणून आपण लगेच कट केलेली गवारी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तेलामध्येच आपल्याला गवारी 2 ते 3 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे, त्यामुळे गवारीचा कच्चेपणा कमी होईल आणि भाजीला छान अशी चव येईल। गवारी छान अशी परतून झाली आहे। आता आपण त्यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता आपण त्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती गवारी छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया। 2-3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण चेक करूया गवारी शिजली आहे का ते। हे बघा, मस्त अशी गवारी शिजलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1-2 मसाले घालणार आहोत, त्यामुळे आपली गवारीची चव एकदम मस्त अशी होणार आहे। आता आपण गवारीमध्ये अर्धा चमचा एवढी धणेपूड, पाव चमचा एवढी भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ आणि आपल्या आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। गवारीसोबत मसाले व्यवस्थित असे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळे मसाले गवारीला व्यवस्थित असे लागले जातील। आपण कोणतेही बाहेरचे मसाले वापरले नाहीयेत। 2 ते 3 मसाल्यांमध्येच ही छान अशी भाजी बनवून तयार होते। लो फ्लेमवरती मसाल्यांसोबत गवारी 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे, म्हणजे मसाले छान असे मुरले जातील। लहान मुलं जास्त तिखट खात नाहीत, तर त्यांच्या डब्यासाठी तुम्ही अशी गवारी नक्की करू शकता। ह्यामध्ये आपण अजिबात तिखट वापरत नाही, पण चव एकदम मस्त लागते। इथे आपली मस्त अशी गवारीची भाजी तयार आहे। कमी मसाल्यांमध्ये, कमी मेहनतीमध्ये, पण चव मात्र अफलातून लागते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।